मागचा सीझन तर फक्त ट्रेलर होता, पण यंदाचा पिक्चर असणार आहे असं स्वतः बिग बॉसच्या मेकर्सनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, झालेली आहे बिग बॉस मराठीची प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये रितेश भाऊंना आणि मेकर्सला त्या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर नेमकं काय काय घडलं बिग बॉसच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पाहूया त्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा. तर मित्रांनो, जान्हवी किल्लेकरने त्या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स होस्ट केली होती आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये जान्हवीने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेत मेकर्सला की यंदाचा सीझन नेमकं कसं असणार आहे. तर याच्यावरती धडधडीत त्या ठिकाणी मेकर्सनी असं उत्तर दिलेलं आहे की आत्तापर्यंत कोणत्याच बिग बॉसमध्ये जे घडलं नाही, म्हणजेच रिजनल बिग बॉसमध्ये, बिग बॉस हिंदी असेल, मल्याळम असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, तर या सगळ्या बिग बॉसमध्ये जे घडलेलं नसेल ते या बिग बॉस मराठीमध्ये घडणार आहे. म्हणजेच हा सीझन पूर्णपणे हिस्टॉरिक असणार आहे. हा शो आता महाराष्ट्रापुरता मर्यादित नसेल तर हा शो ग्लोबली पण ओळखला जाणार आहे. तर हे मोठं वक्तव्य बिग बॉसच्या मेकर्सनी केलेलं आहे. त्याच्यानंतर कंटेस्टंटबाबत निर्मात्यांना प्रश्न विचारला गेला, तर त्या ठिकाणी निर्मात्यांनी असं सांगितलं की कंटेस्टंट्स नक्कीच दमदार असणार आहेत. यासाठी आम्ही गेले खूप दिवस मेहनत घेतलेली आहे आणि प्रेक्षक नाराज नाहीत होणार अशी कास्टिंग यावेळेसची असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, रितेश देशमुख यांना प्रश्न विचारला गेला की यंदा तुम्ही कशा प्रकारे शाळा घ्याल. तर यावर रितेश भाऊ म्हटलेत की जसं कंटेस्टंट रिॲक्ट करतील तसं मी त्यांना उत्तर देईन, म्हणजेच ॲक्शनला रिॲक्शन देण्याचा प्रयत्न करेन आणि जर सिनियर कलाकाराचा अपमान झाला तर तो गेल्या वर्षीप्रमाणे होऊ देणार नाही. प्रत्येकाची मर्यादा राखण्याचा प्रयत्न नक्की करेन. म्हणजेच कुठे ना कुठे दमदार होस्टिंग यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आरेला कारे नक्कीच रितेश भाऊ या ठिकाणी करणार आहेत. वेल मित्रांनो, या प्रेस कॉन्फरन्सबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेटसाठी फक्त आता सबस्क्राईब करून ठेवा बिग बॉस डिकोडरला. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.